तो देवासारखा वाटायचा, पण त्याच्या डोळ्यात राक्षस दडलेला होता. एक साधा मास्टरजी, ज्याने केली एक अशी गोष्ट जी ऐकून अंगावर शहारा येईल. आज आपण पाहणार आहोत देवमाणूस या चित्रपटामागची खऱ्या आयुष्याची प्रेरणादायी पण हादरवणारी गोष्ट. नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2025मध्ये आलेल्या मराठी चित्रपट देवमाणूसचं एक्सप्लेनेशन सांगणार आहे. तर चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाची सुरुवात होते एका वृद्ध जोडप्यापासून, ज्यांचं नाव आहे केशव आणि लक्ष्मी. केशव हे एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत आणि त्यांची पत्नी लक्ष्मी पैठणीवर डिझाईनचं काम करते. लक्ष्मीला तिच्या मुलाची माधवची खूप आठवण येत असते, म्हणून ती त्याला फोन करते. पण माधव तिला रागाने विचारतो की ती त्याला आत्ता का फोन करत आहे. तेव्हा लक्ष्मी सांगते की खूप काळ गेला माधवने त्यांना पैसे पाठवले नाहीत. पण आपल्याला इथे समजतं की जेव्हा माधव शिक्षण घेत होता तेव्हा केशव सरांनी खूप मोठं कर्ज घेतलं होतं. तरीसुद्धा पैसे कमी पडले होते, म्हणून त्यांनी आपलं घर गहाण टाकलं. आजही थोडे पैसे बाकी आहेत आणि ज्या व्यक्तीकडून त्याने कर्ज घेतलं आहे तो त्यांना खूप त्रास देतो आहे. माधव सांगतो की त्यांनी ते घर विकावं आणि एक छोटंसं घर घ्यावं. अखेर त्यांना इतकं मोठं घर कशाला हवं. तसंच तो सांगतो की आता त्याचं लग्न झालं आहे, त्यामुळे त्याचे खर्च वाढले आहेत आणि तो आईवडिलांना पैसे पाठवू शकत नाही. हे ऐकून लक्ष्मी खूपच हादरते. आता घराचं कर्ज कसं फेडायचं? कारण जर त्यांनी कर्ज फेडलं नाही तर त्यांना घरातून बाहेर काढलं जाईल. यानंतर आपल्याला कळतं की त्यांनी हे घर दिलीप नावाच्या व्यक्तीकडे गहाण ठेवलं आहे. जो दिलीप होता तो अगदी नीच आणि हलकट स्वभावाचा माणूस होता. तो सतत केशव आणि लक्ष्मीला त्रास द्यायचा. त्या रात्री दिलीप पुन्हा एकदा एका मुलीला घेऊन तिथे येतो आणि मास्टरजींना सांगतो की त्यांच्यासाठी खोली तयार करावी. खरं तर दिलीप प्रत्येक वेळेस एखादी वेगळी मुलगी घेऊन यायचा आणि तिच्यासोबत जवळीक साधायचा. नंतर त्याच ठिकाणी मांसाहार करायचा आणि भरपूर दारू प्यायचा. त्या दिवशीसुद्धा तो तसंच वागतो. तेव्हाच त्याला लक्ष्मीने बनवलेली एक साडी दिसते. तो ती साडी उचलतो आणि म्हणतो की ही आपल्या बायकोसाठी घेऊन जातो आणि तो तिकडून निघून जातो. केशव आणि लक्ष्मी दोघंही या प्रकाराने फारच त्रस्त झाले होते. त्यांना कसंही करून कर्ज फेडायचं होतं, जेणेकरून त्यांना दिलीपपासून मुक्तता मिळू शकेल. नंतर जेव्हा दिलीप घरी जातो आणि त्याची बायको ती साडी बघते, तेव्हा ती लगेचच ओळखते की ही साडी त्याने कुठून तरी हिसकावून आणलेली आहे. त्यामुळे ती त्याच्यावर खूप रागवते. पुढच्या दिवशी आपण मास्टरजींना बँकेत जाताना पाहतो. ते पैसे काढण्यासाठी जातात, पण त्यांच्या खात्यात पुरेसे पैसेच नव्हते, जे दिलीपला देण्यासाठी लागणार होते. दिलीप जी साडी घेऊन गेला होता ती खरं तर ऑर्डर केलेली साडी होती. त्यामुळे मास्टरजी त्या दुकानात जातात जिथून ऑर्डर आली होती आणि तिथल्या दुकानदाराकडून थोडे पैसे उधार घेतात. दुकानदार त्यांना थोडे पैसे देतो. नंतर मास्टरजी लक्ष्मीला सांगतात की एक नवीन साडी बनव, जेणेकरून त्या ऑर्डरचं काम पूर्ण होईल. आपण पाहतो की मास्टरजी रमा नावाच्या मुलीला, जी त्यांच्या शेजारी राहते, मोफत ट्युशन देत असतात. पुढच्या दिवशी मास्टरजी लक्ष्मीबरोबर बसलेले असताना दिलीप पुन्हा तिथे येतो आणि पैसे मागू लागतो. मास्टरजींकडे पुरेसे पैसे नसतात, म्हणून तो त्यांच्या गाईकडे जातो, म्हणजे ती घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. तेव्हाच पोलीस ऑफिसर देशमुख तिथे येतो आणि दिलीपला थांबवतो. तो मास्टरजींना सांगतो जर दिलीप फारच त्रास देत असेल तर त्यांनी त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार करावी. हे सांगून तो तिकडून निघून जातो. यानंतर आपण मास्टरजींना पाहतो, जे आपल्या हिशोबाच्या कामात व्यस्त असतात. तेवढ्यात त्यांची पत्नी त्यांना सांगते की आज त्यांना दशावतार पाहायला जायचं आहे. मग मास्टरजी तिला सांगतात की तिने रमासोबत जावं, ते थोड्या वेळाने येतील. हे ऐकून लक्ष्मी रमासोबत निघून जाते. मास्टरजी अजूनही हिशोब करत असतात. तेवढ्यात दिलीप पुन्हा तिथे येतो. आज तो पुन्हा एक मुलगी घेऊन येणार असतो, पण ती मुलगी यायला उशीर होता. दिलीप मास्टरजींना बोलतो की त्याच्यासाठी पटकन त्यांनी एक ड्रिंक तयार करावं. मास्टरजी त्याला समजावत असतात की इथे दारू पिऊ नये, पण दिलीप काही ऐकायला तयारच नसतो. तेवढ्यात दिलीपला त्या मुलीचा फोन येतो. ती सांगते की ती आज येऊ शकणार नाही. हे ऐकून दिलीप खूप चिडतो आणि बेशिस्त होऊन मास्टरजींवर राग काढतो. तेवढ्यात रमा तिथे येते मास्टरजींना बोलवायला. दिलीप जेव्हा रमाला पाहतो तेव्हा मास्टरजींना म्हणतो, आज रात्रीसाठी मला रमा हवी आहे. हे ऐकून मास्टरजी खूपच संतापतात आणि दिलीपवर जोरदार चापट मारतात. त्यामुळे दिलीपही चिडतो आणि मास्टरजींवर हल्ला करतो. दोघांमध्ये जोरदार झटपट होते.
अखेर मास्टरजींच्या हातात एक कात्री लागते आणि ते त्या कात्रीने दिलीपला मारून टाकतात. हे झाल्यावर मास्टरजी स्वतःही आदरून जातात. मी हे काय केलं असं त्यांना वाटतं. दुसरीकडे आपण लक्ष्मी आणि रमाला पाहतो, ज्या आनंदाने दशावतार नाटक पाहत असतात. लक्ष्मी जेव्हा दशावतार पाहून घरी परत येते, तेव्हा ती पाहते की मास्टरजींनी दिलीपला मारून टाकलं आहे. हे पाहून ती खूपच हादरते. ज्या रिक्षातून ती घरी परत आली होती, मास्टरजी त्याच रिक्षावाल्याला थांबवतात. तो त्यांच्या ओळखीचाच असतो. मास्टरजींनी दिलीपचा मृतदेह तुकडे करून टाकलेला असतो. म्हणून ते त्या तुकड्यांना एका पोत्यात भरतात आणि त्या रिक्षाने बस स्टँडकडे निघतात. बस स्टँडवर पोहोचल्यावर मास्टरजी एक बस पकडतात आणि एका निर्जन ठिकाणी पोहोचतात, जिथे ते त्या मृतदेहाला जाळून टाकतात. त्या ठिकाणी एक वृद्ध माणूस राहत असतो. तो मास्टरजींना विचारतो की त्यांनी नेमकं काय जाळलं, कारण तिथून खूप भयंकर दुर्गंध येत असते. मग मास्टरजी सांगतात की त्यांच्या गावात खूप उंदीर मारले गेले होते, तेच जाळायला ते इथे आले होते. असं सांगून ते तिकडून निघून जातात. पुढच्या दिवशी ते घरी परततात आणि दिलीपच्या हाडांना घेऊन त्यांना स्टोन क्रशरमध्ये टाकून नष्ट करतात. यानंतर लक्ष्मी त्यांच्यावर खूप रागवलेली असते. तेव्हा मास्टरजी तिला सगळं खरं खरं सांगतात. हे ऐकून लक्ष्मीही हादरून जाते. मग मास्टरजी लक्ष्मीला सांगतात की त्यांना वारीला जायचं आहे. पण लक्ष्मी म्हणते की ती यावेळी त्यांच्यासोबत जाणार नाही. तिथेच आपल्याला दिलीपची पत्नी दिसते, जी दिलीप हरवल्याची तक्रार पोलिसात नोंदवते. पोलिसांचं ट्रॅकिंग सिस्टीम शेवटचं लोकेशन मास्टरजींच्या घरचं दाखवत असतो. म्हणून पोलीस अधिकारी देशमुख तिथे येतो आणि मास्टरजींना विचारतो. तेव्हा मास्टरजी सांगतात की दिलीप त्यांना त्रास देण्यासाठी तिथे आला होता, पण नंतर चिडून निघून गेला. आता देशमुख मास्टरजींच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो, कारण मास्टरजी इतके साधेसरळ होते की कोणाला शंका येत नव्हती की ते एखाद्याचा खून करू शकतात. त्यानंतर मास्टरजी वारीसाठी निघून जातात आणि तिथे बरेच दिवस घालवतात. पण तिथेही त्यांच्या मनात एकच विचार चालू लागतो की त्यांनी जे केलं ते चुकीचं होतं. तेव्हाच त्यांना एक माणूस भेटतो, जो मास्टरजींना विचारतो की तुम्ही असं काय केलं आहे? तेव्हा मास्टरजी कबूल करतात की त्यांनी एक खून केला आहे. त्यावर तो माणूस म्हणतो, मास्टरजी हे सगळं तुम्ही स्वतःसाठी केलं आहे का? मास्टरजी सांगतात, नाही, मी कोणाला तरी वाचवण्यासाठी हे केलं. तेव्हा तो माणूस म्हणतो, मग तुम्ही खून नाही तर वध केला आहे. तुम्ही स्वतःला माफ करा आणि पुन्हा आपल्या आयुष्यात परत या. हे ऐकून मास्टरजी खूपच चकित होतात, कारण तो माणूस हे बोलून अचानक अदृश्य होतो. मग मास्टरजी समजवतात, खरं तर हे सर्व ईश्वराचीच इच्छा होती की दिलीपसारख्या राक्षसाचा अंत व्हावा. यानंतर मास्टरजी परत येतात आणि थेट पोलीस स्टेशनमध्ये जातात. ते देशमुखला शोधू लागतात, पण देशमुख तेव्हा बाहेर गेलेला असतो. तेव्हा तिथला कॉन्स्टेबल मास्टरजींना विचारतो की काय झालं? मग मास्टरजी सांगतात, मीच दिलीपला मारलं होतं. हे ऐकून तो कॉन्स्टेबल खूपच धक्का खातो. इथे आपल्याला कळतं की त्याला कादंबऱ्या वाचायचा खूपच शौक असतो. म्हणून त्याला वाटतं की मास्टरजी जे काही सांगत आहे ते फक्त एक गोष्ट आहे. त्यामुळे तो मास्टरजींवर विश्वास ठेवायलाच तयार नसतो की इतके साधे सरळ दिसणारे मास्टरजी कोणाचा तरी खून करू शकतात. हे ऐकून मास्टरजी निराश होऊन घरी परत येतात. तिथे त्यांच्या बायकोनी त्यांना आता माफ केलं असतं आणि तिलाही हे समजून जातं की त्या दिवशी मास्टरजींनी जे केलं ते योग्यच होतं. ती त्यांच्यासाठी जेवण वाढायला लागते. तेवढ्यात काही लोक घरी येतात आणि मास्टरजींना घेऊन जातात. खरं तर हे लोक गावातल्या एका राजकारण्याचे लोक असतात, ज्याला रस्ता बनवायचं कंत्राट मिळालं असतं आणि त्यासाठी त्याला मास्टरजींची जमीन हवी असते. तो मास्टरजींना धमकी देतो की दिलीपकडून त्यांनी जे काही पैसे घेतले होते ते जर 2 दिवसात फेडले नाहीत, तर तो त्यांचं घर ताब्यात घेईल. खरं तर दिलीप हा सुद्धा याच राजकारणासाठी काम करत असे आणि मास्टरजींना जे पैसे मिळाले होते ते या राजकारण्याचेच होते. या धमकीमुळे मास्टरजी खूपच घाबरतात, कारण त्यांचं कर्ज अजूनही 5 लाख रुपयांचं बाकी होतं आणि 2 दिवसात ते पैसे कुठून आणणार? दरम्यान देशमुख जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये परततो, तेव्हा त्याला कळतं की कॉन्स्टेबल खूप खुश आहे, कारण त्याने मास्टरजींना सांगितलेली कथा लिहून स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवलेला असतो. हे ऐकून देशमुखला खूपच राग येतो आणि तो कॉन्स्टेबलवर चिडतो की मास्टरजी इथे स्वतःहून गुन्ह्याची कबुली द्यायला आले होते आणि तू त्याला गोष्ट समजून दुर्लक्षित केलं. तेव्हा कॉन्स्टेबल म्हणतो, मास्टरजी कधीच कोणाचा खून करू शकत नाही. पण आता देशमुखला त्यांच्यावर संशय येतो आणि तो ताबडतोब मास्टरजींच्या घरी जातो आणि पाहतो की मास्टरजी तिथेच आहे. तेव्हा देशमुख पुन्हा मास्टरजींना प्रश्न विचारतो
पण मास्टरजी काहीच सांगत नाही. देशमुख त्यांना विचारतो, जर तुम्ही दिलीपला मारलं असेल तर मग त्याचा मोबाईल कुठे आहे? मास्टरजी सांगतात की त्यांना काहीही माहिती नाही. ना त्याने दिलीपला मारलंय, ना त्याच्या मोबाईलशी त्यांचा काही संबंध आहे. हे ऐकून देशमुख म्हणतो, मी तुला उघडं करून राहीनच, आणि असं म्हणून तो तिकडून निघून जातो. यानंतर मास्टरजी घरात दिलीपचा मोबाईल शोधायला लागतात. तेव्हाच लक्ष्मी त्यांना दिलीपचा मोबाईल देते आणि बोलते की जेव्हा ती घर साफ करत होती तेव्हा तिला तो मोबाईल सापडला. मग मास्टरजी तो मोबाईल घेऊन शेतात जातात आणि त्यात काहीतरी पाहू लागतात. त्यात त्यांना देशमुखचा एक व्हिडिओ सापडतो आणि त्यांना कळून जातं की देशमुखला दिलीपच्या मोबाईलमध्ये एवढा इंटरेस्ट का होता. मग मास्टरजी घरी येतात आणि तो मोबाईल नीटपणे लपून ठेवतात. आपण पाहतो की देशमुख आता मास्टरजीबद्दल सगळी माहिती काढायला लागतो. म्हणजे त्या दिवशी दशावतार होता त्या दिवशी मास्टरजी काय करत होते हे तो शोधतो. आणि ऑटोवाल्याकडून चौकशी केल्यावर त्याला कळतं की मास्टरजी त्या दिवशी बस स्थानकावर गेले होते. यानंतर देशमुख बस स्थानकावर जाऊन लोकांना मास्टरजींचा फोटो दाखवतो आणि देशमुखला कळतं की मास्टरजी नक्की कुठपर्यंत गेले होते. तो त्या एरियामध्ये जातो आणि तिथे पाहतो की की एक शरीर जाळलेलं होतं. तिथे एक वृद्ध माणूस असतो. तो सांगतो की त्या दिवशी कुणीतरी आलं होतं, जो काहीतरी जाळत होता आणि त्या धुरामधून खूपच भयंकर वास येत होता. पण तो वृद्ध माणूस आंधळा होता, म्हणून त्याला पाहता आलं नाही की नक्की कोण आलं होतं. हे सगळं ऐकून देशमुखाच्या लक्षात येतं की मास्टरजींनी आधी दिलीपच्या शरीराचे तुकडे केले आणि मग बसने ते शरीर दुसऱ्या गावात घेऊन गेले आणि तिथे जाऊन त्याला जाळून टाकलं. हे सगळं समजल्यावर देशमुख ठरवतो की तो मास्टरजींना उघडं करणारच. त्याच्यानंतर आपण पाहतो की दुसऱ्या दिवशी मास्टरजीकडे त्या पॉलिटिशियनचे लोक येतात आणि त्यांना घराबाहेर काढून टाकतात. कारण 2 दिवस पूर्ण झाले होते. पण मास्टरजी 5 लाख रुपये भरू शकले नव्हते. खरं तर त्याच्या घराची किंमत खूप जास्त होती. पण पॉलिटिशियन ते घर फक्त 5 लाखात हडपू इच्छित होता. तर जबरदस्तीने त्यांना घराबाहेर काढतो आणि त्यांच्या घराला कुलूप लावतो आणि तिकडून निघून जातो. तेव्हाच तिथे देशमुख येतो आणि मास्टरजींना सांगतो की त्याला सगळं कळून चुकलं आहे की मास्टरजींनी दिलीपच्या मृतदेहाला कसं जाळून टाकलं आहे. हे ऐकून मास्टरजी देशमुखला सगळं काही सांगतात की त्या दिवशी जेव्हा दिलीप त्यांच्या घरी आला होता तेव्हा त्याची नजर रमावर पडली आणि त्याला ती हवी होती. तो तिला जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागला, म्हणून दोघांमध्ये भांडण झालं आणि मास्टरजींना दिलीपला मारावं लागलं. ते पुढे सांगतात की दिलीपच्या मोबाईलमध्ये जे एक व्हिडिओ होता तो त्यांनी पाहिला आहे, पण याबद्दल त्यांनी कोणालाच काही सांगितलं नाही. हे ऐकून देशमुख खूपच हादरतो. यानंतर मास्टरजी देशमुखला दिलीपचा मोबाईल आणि मर्डर वेपन देतात आणि म्हणतात की हवं असेल तर तू मला अरेस्ट करू शकतोस. पण हे ऐकून देशमुख त्यांना सांगतो की त्यांनी थोडा वेळ इथेच थांबावं. इथे आपल्याला कळतं की खरं तर देशमुख आणि त्या पॉलिटिशियनच्या बायकोमध्ये अफेअर चालू होतं. ते एकमेकांवर प्रेम करत होते. पण जेव्हा देशमुखची जॉब लागली आणि तो गाव सोडून गेला तेव्हा त्याला नंतर कळालं की ती मुलगी म्हणजे त्याची गर्लफ्रेंड लग्न करून बसली आहे. त्यामुळेच देशमुख या गावात ट्रान्सफर घेऊन आला होता. पण इथे येताना त्याला कळलं की तिचा नवरा म्हणजे तो पॉलिटिशियन तिला खूप जास्त टॉर्चर करतो आणि देशमुख तिला त्याच्या तावडीतून सोडवू इच्छित होता. पण हे करणं सोपं नव्हतं, कारण तो माणूस मोठा पॉलिटिशियन होता. म्हणून देशमुख एक प्लॅन तयार करतो. तो आपल्या गर्लफ्रेंडला भेटतो आणि मास्टरजींनी दिलेलं मर्डर वेपन तिच्या नवऱ्याच्या म्हणजे पॉलिटिशियनच्या घरात लपवतो. यानंतर देशमुख त्या पॉलिटिशियनच्या घरी रेड टाकतो, कारण तो पॉलिटिशियन अनेक फ्रॉड प्रकरणामध्ये सामील होता. म्हणून देशमुखकडे रेडसाठी सर्च वॉरंट होता. तो घरात शोध घेतो आणि तिथे त्याला मर्डर वेपन सापडतं. यानंतर तो त्या पॉलिटिशियनला अरेस्ट करतो आणि सांगतो की त्यानेच दिलीपचा खून केला आहे. हे ऐकून पॉलिटिशियनही पूर्णपणे हादरतो. पण सगळे पुरावे त्या पॉलिटिशियनच्या विरोधात होते, म्हणून शेवटी त्याला अटक केली जाते. हे पाहून देशमुख खूप खुश होतो, कारण त्याने आपल्या गर्लफ्रेंडला त्या माणसाच्या तावडीतून मुक्त केलं होतं. यानंतर देशमुख मास्टरजींच्या घराचे कागदपत्रही त्यांना परत देतो. मास्टरजी आपलं घर ऑर्फनेजला म्हणजे अनाथाश्रमाला देतात, जेणेकरून ते त्या मुलांसोबत उरलेलं आयुष्य शांततेत जगू शकतील. तेवढ्यात त्यांना माधवचा फोन येतो. तो म्हणतो की तुम्ही हे घर विकून का नाही टाकत, कारण तो स्वतःचं घर बांधू इच्छित होता. पण त्याची आई यासाठी त्याला साफ नकार देते आणि कॉल कट करून टाकते. यानंतर मास्टरजी आणि त्यांची बायको आनंदीपणे त्या घरी राहायला लागतात आणि इथेच
देवमाणूस या चित्रपटाचा अंत होतो. तर मंडळी, अशी होती देवमाणूसची गोष्ट, जिथे माणूसपण आणि राक्षसी वृत्तीचा संघर्ष दिसून येतो. तर मंडळी, देवमाणूस हा मुळात 2022 मधील हिंदी चित्रपट वध, संजय मिश्रा आणि नीना गुप्ता स्टारर या चित्रपटाचा रिमेक आहे. तर तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चित्रपट व्याख्याती चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.